call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. नवी मुंबईच्या उल्वे भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय मोहम्मद अकीब नौशाद अलीनं खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या 9 वर्षीय मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये तसंच इमारतीच्या आवारात अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणात आरोपीला उल्वे पोलिसांनी अटक केली आहे। ही बातमी ताजी असतानाच आता असाच एक निंदनीय प्रकार पुन्हा उल्वे परिसरात घडलाय। येथेच राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणानं 14 वर्षीय शाळकरी मुलीला धमकावून जबरदस्तीनं तिचे अश्लील फोटो काढून ते त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं उघडकीस आलंय। या घटनेतील 14 वर्षीय पीडित मुलगी आणि अटक आरोपी गुरबान असलम शेख दोघंही उल्वे परिसरात राहण्यात असून पीडित मुलगी इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत आहे। गुरबान शेख मागील 2 वर्षापासून पीडित मुलीच्या मागे लागला होता। काही महिन्यांपूर्वी त्यानं मुलीला तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली। तसंच तिच्यासोबत जबरदस्तीने आक्षेपार्ह अवस्थेत फोटो काढले। पीडितेने त्याला टाळण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीनं काही दिवसांपूर्वी मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल केले। या प्रकाराची माहिती पीडित मुलीला मिळाली होती। त्यानंतर गुरबान या मुलीच्या शाळेजवळ तिचा पाठलाग करत होता। यावेळी पीडित मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी गुरबानला पकडून त्याला बेदम मारहाण केली। त्यानंतर आता फोटो व्हायरल केल्याने पोलिसांनी आरोपी गुरबान याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।